काय झालं तुम्हाला असं तोंड फुगवून बसायला? अरे आपल्या तर रोजच भांडणं होते, आज पहिल्यांदाच तुम्ही समजीजण असं बसला या. आजे का ग अशी तोंड फुगवून बसलीस? काय लग्नात घेतलं नाही म्हणून वय? अरे तुझ्या जिभेवर हागलं काळ कुत्र तुझ्या, तुला भरली लवकर रागात पिती. लग्नाला येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू, मला नको त्या कंपाऊंडरचं काय. माझा जीव गेला तरी चालेल, पण त्या कंपाऊंडर बरोबर लगीन होऊन देणार नाही माझ्या नातीचं. हे आजी अगं असं नको ना ग बोलू. अगं जर लगीन नाही झालं तर मग मला गॉगल, मोबाईल, बूट, कापड अगं ह्यातलं काय बी नाही का भेटायचं. आजी अगं असं नको ना बोलू. हे आजी अगं अगं असं तू काय बी नाही करायचं. हा अगं होऊन देत की त्यांचं लगीन. अगं जर नाही ना झालं तर मग डॉक्टर आपल्याला इथं हाकलत्यात. मला इथं लय मज्जा येते. हा अरे तुझी मज्जा, तुझ्या मज्जासाठी बहिणीचं वाटोळ करतोस होय रे? आत्या कितीदा सांगायचं तुम्हाला, आम्ही तिचं वाटोळं नाही करत. ती आमची लेख आहे, आम्हाला कळतं तिचं भलं कशात आहे ते. बसता झाला, पत्रिका छापून झाल्या तरी तुमचा आपला एकच राग, लगीन होऊ देणार नाही, लगीन होऊ देणार नाही. नाहीच होऊ देणार. बघू कसं होत आहे ते लगीन. म्या सुद्धा डिंपलचं लगीन लावीन तर डॉक्टरांना सांगच लावीन. आणि जर कोणी अडवा आलंच तर भर मांडवात नाही अंगार राखेल ओतून घेतलं तर बघा. अगं त्यापेक्षा त्या कंपाऊंडरच्या अंगावर वत राखेल पाहिजे तर मी काळीची भीती देते. आत्या ते या घरचं जावई आहेत, वाईट शुभ बोला. तर त्याला मी बारदानाची सुद्धा किंमत देत नाही. आलाय मोठा जावाय, कानाचा हलकट आणि तोंडाचा बोलकट. मला काय माहित नाही वय, मी त्याला चांगलंच ओळखून आहे. नाही भर मांडवात त्याला धक्क मारून बाहेर काढला ना तर मला विचार. आत्या शेवटचं सांगतेय, नीट बोला. नाही बोलणार. काय करणार आहेस ग तू? अगं त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याची किरडी ढासाळली त्याची लवकर, त्याचा मुडदा बसवला त्याचा. आत्या तुम्ही डॉक्टरांना एक पिशवी दिली ना तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. मंगल काय चाललंय तुमचं? अरे वाई जरा शांत बसा की. लगीन घर हाय कुणी म्हणाल का तरी? अरे रोज आल्या दिवसाला वाद आहे. आता तुम्ही जर शांत बसलं नाही ना तर खरं डोकं आपटून जीव देईन मी. अरे दे की जीव, तुला दुसरं काय येत आहे का? त्याच्या परास वाईस काहीतरी डोकं चालवलं असतं ना तर ही आली नसती. मोठा आलाय जीव देणारा. अहो काय कुठे चालला तुम्ही? मी तुम्हाला कुठे पण जाऊ देणार नाही. अहो आम्ही नाही भांडत, पण तुम्ही जर असं काय जीवाचं बरं वाईट केलं तर मी काय करायचं सांगा बघू. अगं मंगल सोड मला. ए बाबू कुठे चाललास? गा बस इथं. अरे अक्का सोड ना मला तू. नाही बाबू अगोदर वाड्याची वाटणे कर आणि मग तुला काय करायचं ती कर. पप्पा तुम्ही नका नाव जाऊ जीव द्यायला. अहो नका जाऊ. अरे मी जीव द्यायला नाही चाललो, मला घाईची लागली. सोडा मला. बरं झालं पप्पांना लवकर सोडलं, नाही तर आज काहीतरी वेगळंच घडलं असतं. जा झोपायला. धूम 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 पिबे 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 धूम. दिव्या तुला हे खूप महागात पडणार. तिच्याकडे असलेले बोटांचे ठसे मिटवायचे, काहीतरी केलं पाहिजे. रिपोर्ट आले तर माझा सगळा खेळ संपला. नाही, खेळ असं संपवून चालणार नाही. तिच्यापेक्षा 2 पावलं पुढचा विचार मला करावा लागेल. कोण आहे? मी हा डिंपल. दार लावून येताना वय झालं,
शेवटी स्वतःच्या मनासारखंच केलं ना तुम्ही. मी तुम्हाला सांगत होते ना मेहंदी पुसू नका म्हणून. काय गरज होती मेहंदी पुसायची? तुमच्या हाताचे फिंगरप्रिंट पाहिजे होते ना, म्हणून मॅडमने हा सगळा प्लॅन केला होता. तूच म्हणाली होतीस ना घाबरू नका, दिव्या मॅडम काहीच करणार नाही, त्यांना संशय येणार नाही. वय म्हणाले होते म्या, पण मला काय माहिती होतं मॅडम तुमच्यासाठी जाळ टाकतील म्हणून. आणि तुम्ही स्वतःहून त्या जाळ्यात अडकलाय. अडकलो नाहीये, फक्त सापडलोय. आणि हे जाळं कुरतडून कसं बाहेर यायचं हे मला चांगलंच माहिती आहे. मी नाही बाहेर पडलो तर नाव देवीसिंग लावणार. यो खरंच की नाही, तुम्ही जे करताय ना ते योग्यच करताय. म्हणजे तुम्ही जाळ्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करत. आता मला बी वाटायला लागले, दिव्या मॅडमनं तुमच्यावर किती बी जाळ टाकले ना तरी बी तुम्ही त्यात अडकू शकत नाही. मी तुम्हाला म्हणाले होते की नाही, तुम्ही गावातले देव माणूस आहे, तुम्ही लोकांसाठी किती काय केलंय. आता त्याचाच फायदा घ्या तुम्ही. म्हणजे दिव्या मॅडमनं तुम्हाला किती बी जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला तरी बी ही गोष्ट गावातल्या लोकांना पटायची नाही. अख्खा तांडवच घालतील बघा. डिंपल, युद्धाच्या वेळी जर का कमी रक्त सांडायचं असेल तर सरावाच्या दरम्यान जास्त घाम गाळावा लागतो. आणि मी तो गाळलाय. ती दिव्या मला पकडायला येणार आहे ना, त्याआधीच मला काहीतरी प्लॅन करावा लागेल. आणि काळजी करू नको, मी तो केला. आणि तुला तर माहितीच आहे माझे प्लॅन कधीच फेल होत नाही. या मिस्टर विजय, बसा. कसं वाटतं तुम्हाला आता? बरं वाटतं डॉक्टर. डॉक्टर थँक्यू. मला आज कळलं रेश्मा तुमचं एवढं कौतुक का करायचं. कौतुक करणारच म्हणा, कारण तुमच्याच इलाजामुळे ती प्रेग्नेंट राहिली होती. तुम्ही खरंच देव माणूस आहात डॉक्टर. मिस्टर विजय, तुम्ही लाजवताय बरं का मला. आणि मी काही देव माणूस वगैरे नाहीये. मला लोकांची सेवा करायला आवडते आणि मी मनापासून करतो, बाकी काही नाही. येऊ का डॉक्टर? शिखरे साहेब, या या या. अरे वा, पेशंट उठून बसलाय. मिस्टर विजय, चला. दिव्या मॅडम पोलीस स्टेशनला वाट बघतायत. हो शिकरे, मी खरंच काही नाही केलं. तुमच्या मॅडम का त्रास देत आहेत मला? डॉक्टर तुम्ही तरी सांगा ना यांना. शिखरे, फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आले? नाही अजून. डॉक्टर, दिव्या मॅडमशी तुमची चांगली मैत्री आहे ना, तुम्ही सांगून बघा ना त्यांना, तुमचं ऐकतील कदाचित त्या. मी खरंच नाही मारलो रेश्मा, मी नाही खून केला तिचा. मी खूप प्रेम करायचो तिच्यावर. शिखरे, तुम्ही मिस्टर विजयला उगाच त्रास देता. ते असं काही करणार नाही. सगळे संशय त्यांच्या अवतीभोवती फिरत आहेत. त्यामुळे दिव्या मॅडमकडे यांची चौकशी करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही. मिस्टर विजय, चला. तुम्ही आता यांच्याबरोबर जा. मी बोलतो दिव्या मॅडम बरोबर ना. सकाळ दुपार संध्याकाळ काळजी घ्या. पैसे राहू द्या मिस्टर विजय. येतो. हो. आता हे गुंडूळ कसं? ते राहू दे, आपण नंतर बघू. बाबूदा, ओ बाबूदा, आलं का टोन्या? आता तू सगळ्या बायकासनी बोलून आण. लगेच सांगतो. अरे बांगड्यावाला आलाय, बांगड्यावाला. या. अगं आवाज कमी कर जरा. अहो कसला भारी डान्स चाललाय बघा की. बघ तू. चल लवकर. अगं बांगड्यावाला आलाय, चल की बांगड्या भरायला चल. ए जापाय, मला नका तुमच्या त्या बांगड्या. मी माझ्या पैशाच्या भरीन. नको तुला बांगड्या. काय ना ग? जातो मग म्या. या मम्मी, अगं बांगड्यावाला आलाय, चल लवकर. अगं म्हणजे फुकाटच्या बांगड्या असताना तू भरायला नाही काय म्हणली? अगं आजपर्यंत आपण एक तरी गोष्ट फुकाटची सोडली का? उलट मी तर म्हणतोय एका हातात 3-3 डझन बांगड्या भरून घे. परत वर्षभर बघायलाच नका काय. मी काय भिकारी हाय वय? भीक लागल्यागत त्यांच्या बांगड्या भरायला. पुरीच्या आत्याचा बी काहीतरी मानपान असतोय. जवळ ती मंगली येत नाही आणि मला मानानं म्हणत नाही अख्खा बांगड्या भरायला चला, तवर मी हलणारच नाही इथून. हा, तुम्ही कुठे निघालं? लय खाल्लंय, ठीक आहे.
जरा गिरवून येतो. ए मम्मी अगं अगं चल की लवकर. अगं ती बांगडीवाली काका आलेत. अगं हे ठेव. अगं चल ना जाऊ ना. सोन्या सरक. अगं चल की. अगं ती बांगडीवाला काका आलेत. आणि दीदी कुठे आहे? दिसणं झाली. अगं दीदीला पण बोलावले. चल ना अगं जाऊ ना. असाल हिथंच कुठतर हुडक आणि जा घेऊन. जा घेऊन म्हणजे नाही येणार भाऊ तू बांगड्या भरायला. सांगितलं नाही एकदा तिला घेऊन जा आणि हिरवा चुडा भरायला सांग आणि लई प्रश्न विचारू नकास. जातो. दिदे ए दिदे दिदे. मंगल बाहेर बांगडेवाला आलाय, चल लवकर. तुमची भन आहे ना तिकडं, तिला सांगा भरायला. म्या नाही येणार. अगं मंगल, असं काही येड्यावानी वागतेस. आपल्या मुलीचं लगीन आहे ना, आपणच समजून घ्यायला पाहिजे. अक्काला एक कळत नाही. आपण बी असं वागायला लागलं तर लगीन कसं पार पडणार? अगं तू तरी समजून घे की. किती वर्ष समजून घ्यायचं? त्यांना कळत नाही? म्या काय ठेका घेतला त्यांना दरवेळी समजून घ्यायचा? ही काही नाही, त्याच्यावर माझी माफी मागत नाही त्यावर मी येणार नाही. अगं पण मंगल, सांगितलं नाही एकदा? नाही ना. काय भरायचं आहे तुम्ही बांगड्या? काय नुसतंच मला बोलवलंय? पण जसं आम्ही तुम्हाला बोलवलंय तसं त्यांनी एकमेकीला बोलवलं पाहिजे ना. ही अशी अडचण आहे बघा. तुमची अडचण अगोदर सोडवा, मग मला बोलवा, नाहीतर मी चाललो. अहो थांबा जरा, थांबून काय करू? तुम्हाला बांगड्या भरू? निघा मग. दादा थांबा ना, ऐका ना दादा. हो दादा. लवकर या. अरे बांगडीवाला काका निघालं. आऊ नका ना जाऊ. मम्मी आली 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 आली. दीदी आली दीदी. हा बघा ही आहे नवरी. हिरा भरा बांगड्या. हा अहो दादा कुठं चालला होता? बसा, बांगड्या भरायच्यात. या बाया, या गावातल्या बायकांना बोलवलं होतं बांगड्या भरायला, अजून कशा आल्या नाहीत? हा बघतीच की कशा येते त्या. ती गावात प्रत्येकीच्या घरात जाऊन सांगितलंय मी, अजिबात बांगड्या भरायला यायचं नाही म्हणून. आता घरातलं लगीन आहे आणि भावकीतल्या बायकांना बांगड्या भरायला येऊ नका म्हणलात होय? कसलं लगीन आणि कुठलं लगीन? हे अजिबात काय लगीन बिगीन होणार नाही. उगाच त्या बायकांना हेलपाटा नको म्हणून मी एकीला दमच देऊन आली. अजिबात बांगड्या भरायला यायचं नाही म्हणून. करा समजा तुमच्या मनासारखं करा, नाहीतरी माझ्या लेकीचं चांगलं झालेलं कोणालाच बघवत नाही. ए तू आणि तुझी सासू काय असेल ते बघून घे. माझ्याकडे बघून काय ग बोलती? मी सांगितलंय होय तिला लग्नाच्या मध्ये अशी आडकाठी आण म्हणून? मंगल, वाई जरा शांत हो ना. अगं चांगल्या कामाला नाट नको. आता तुम्ही दोघी तिघी आहे ना, घ्या ना बांगड्या भरून. अगं सगळं कसं नीट पार पाडलं पाहिजे ना. समजा नीट पार पडावं ना म्हणूनच ग बसतीया. दादा माझ्या लेकीसाठी हिरवा थोडा काढा. आहे ये तुम्ही बांगड्या भर, चांगल्या आहेत. अगं तुझ्या बांगड्या घाल त्या चुलीत. मला त्या कंपाऊंडरचं काय बी नको. ह्या घातला नेऊन त्याला डाबऱ्यात, त्याची झाली तरकट त्याची. राहू दे, आम्ही घेतो भरून. ए उठकी, तुला भरायच्यात का बांगड्या? बायकात काय बसलायस? आत येऊ डॉक्टर. काय झालं डॉक्टर? तुम्ही एकदम बोलून घेतलं. आम्हाला कळलं की तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं होतं. त्यांनी खूप त्रास दिला का तुम्हाला? त्रासच नाही म्हणता येणार. मला मिस्टर विजयची अवस्था बघवत नाहीये. मला सतत पोलीस स्टेशनला बोलवत आहेत. याचा खूप मानसिक त्रास व्हायला लागला आता मला. मी गावात एवढी प्रतिष्ठा मिळवली आहे, लोक माझ्यावर एवढं प्रेम करतायत, पोलीस माझी चौकशी करतायत, त्यामुळे मला भीती वाटायला लागली आहे.
माझी प्रतिष्ठा धुळीला मिळते की काय? आणि मी पैसे मिळवण्यासाठी कधीच काम नाही केलं. जे काही काम केलं ते लोकांचं प्रेम मिळवण्यासाठीच केलंय. मी अनाथ म्हणून जरी जन्म घेतला असता तरी मला अनाथ म्हणून मरायचं नाहीये. उद्या जर का मला काही झालं तर मला सतत काळजी वाटते. गावातल्या लोकांचं काय होईल, त्यांची सेवा कोण करेल, त्यांचा इलाज कोण करणार. माझं काही झालं असं तरी चाललं असतं. पण मी दिव्या मॅडमला लग्नाला नकार नव्हता दिला पाहिजे. काय दिव्या मॅडम खरंच तुम्हाला लग्न करा म्हणत होत्या? त्या तुमच्या मागं लागल्यात हे थोडं माहित होतं मला, पण हा विषय लग्नापर्यंत जाईल हे नव्हतं माहित. डॉक्टर, अहो तुमच्यासारख्या देवमाचा संग त्या अशा वागल्या. हे बघून आज माझ्या पाक मनात उतरल्यात मॅडम. नाही नाही नाही, तुम्ही फक्त बोला. नाही अख्ख्या पॉलिटिशियनला आग लावून टाकली तर बजाबापू नाव नाही लावणार. बघू तुम्हाला कोण कसा हात लावते ते एका बुकीतच. बजा, हे बघ, तू शांत हो. आपल्याला असं काही करायचं नाहीये. या दिव्या मॅडमची काही एक चूक नाही अरे. ते म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं. त्यात त्यांचं एकतर्फी प्रेम माझ्यावर. मी त्यांचा होणार नाहीये हे कळल्यामुळे ते माझ्याशी असं वागतायत. पण माझा त्यांच्यावर अजिबात राग नाहीये. बघितलं काय ना आम्या, अरे किती मोठ्या मनाचा माणूस आहे डॉक्टर. नाही नाही, देव माणूस. अहो कशाचा बनलाय तू? हा एकच काळीज आहे माझ्याकडे, किती आजी काल. बजा, तुमच्यासारखी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून मी आहे. माझी खरंच तुम्हाला एक विनंती आहे. दिव्या मॅडम बद्दल बाहेर कोणाला कळू देऊ नका. त्यांचं माझ्यावर एकतर्फी प्रेम होतं हे जर का गावात कळालं, त्या अशा वागतात हे गावात कळालं तर उगाच त्यांची बदनामी होईल आणि मला ते आवडणार नाही. त्या पोलीस आहेत, त्या काही करू शकतील. मी लग्नाला नकार दिला आहे म्हणून ते मला जेलमध्ये टाकतील, खोट्या केसेसमध्ये अडकवतील. हे जर का गावात कळलं तर गावातले लोक विरोध करतील, पेटून उठतील. पण तुम्ही असं काही करून देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही का नाही काय काळजी करू नका डॉक्टर. बघू तुम्हाला कोण कसा अटक करते ते. वय डॉक्टर, तुमचं जर का खरंच चुकलं नसेल ना तर मी अभि आहे तुमच्या संग. खरंच काही चुकलं नसेल म्हणजे? ए ना म्या माकडा, अरे डॉक्टरांचं कधीच काहीच चुकत नाही. बजा, मला माझं काहीच वाटत नाही रे. पण त्या साध्या बोळ्या बिचारा डिंपलचं काय? आधीच तिचा साखरपुडा मोडलाय, आता लग्न मोडलं तर कोण करणार तिच्याशी लग्न? नाही 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 डॉक्टर, डिंपलचं तुमचं लग्न होणार म्हणजे होणारच. माझं आजपर्यंत कोणीच नव्हतं, पण आज खऱ्या अर्थानं मला 2 भाऊ मिळालेत. डॉक्टर नका जोडू डॉक्टर. तुम्ही म्हटलं का नाही आम्ही तुमचे भाव आहे. आम्हीच काय, हा गाव तुमच्या संग आहे. हा शिखरे, किती वेळ. कुठे शिखरे? शिखरे किती वेळ, कधीपासून वाट बघतीये? दा इकडे. सॉरी मॅडम, गाडी पंक्चर झाली रस्त्यात. मी सांगितल्याप्रमाणे चाली केलेत ना सगळे? होय मॅडम. मॅडम, मला जो संशय वाटत होता तो खरा ठरलाय.
रेशमाच्या घरात आपण जे फिंगरप्रिंट्स घेतले होते त्यातले तिसऱ्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स हे डॉक्टरच्या हाताच्या ठश्याशी मॅच होत आहेत. मॅडम एवढंच नाही तर काय शिकरे बोला पटकन. सुरेश पाटलांच्या हत्या ज्या टिकावणे झाले त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स आणि डॉक्टर अजित कुमार देव यांच्या हाताचे ठसे मॅच झाले. काय म्हणजे